पुढची बातमी पाहूयात। हजारे कुटुंबाला भर रस्त्यामध्ये चोरट्यांनी लुटलेलं आहे। चोरट्यांनी अंगावरचे दागिने सुद्धा लंपास केलेले आहेत। पोलिसांमध्ये तक्रार देऊन सुद्धा आरोपीचा तपास सध्या सुरू करण्यात आलेला आहे। हजारे दाम्पत्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरा। नागपुरातील चंद्रमणी नगर येथे वास्तव करत असलेले हजारे कुटुंब बुट्टीबुरी येथे फिरायला गेले होते। कुटुंबासोबत या दरम्यान जर बघितलं असेल तर दोन दुचाकी स्वारांनी जे आहे त्यांना रस्ता विचारला आणि या संपूर्ण याचा फायदा घेत त्यांना अक्षरशः ज्यांना लुटलं। आपल्यासोबत हजारे कुटुंब आहे, अक्षरशः भिलेल्या वातावरणात ते आहेत। काय सांगाल, काय कारणाने घटना जी आहे ती घडली होती? घटना आम्ही फिरायला जाताना तो कच्चा रस्ता होता। आम्हाला असं विसरल्यासारखं वाटलं, तो रस्ता विसरला आहे। त्याच्यामुळे तिकडनं येणारे दोन बाईकवर येणारे इसम त्यांना आम्ही रस्ता विचारला की हा रस्ता बुट्टीबुरीला जात आहे का? त्यांनी हो म्हटलं, तर आम्ही बुट्टीबुरीला जायला निघालो। तर तो कच्चा रस्ता, खूपच जास्त कच्चा, म्हणजे गोट्यांचा रस्ता, अशा दगडाचा रस्ता होता। जास्त काही फास्टमध्ये गाडी नाही होती। तर तेच इसम ज्यांना विचारलं तेच इसम वापस रिटर्न आले आणि आमच्या गाडीच्या समोर त्यांची गाडी समोरच आडवी लावली आणि आम्ही निघू शकत नव्हतो। तर मग तिथून पटकन उतरून आले आणि खिडकीमधून त्यांनी चाकू लावला। 5 वाजता 5:30 वाजताची गोष्ट आहे। असं तर नाही व्हायला पाहिजे। कमीत कमी जे रस्ते खराब आहे किंवा तो जो रस्ता खराब आहे तर एक तर टोटली त्यांनी बंद करायला पाहिजे तो रस्ता, म्हणजे तिथून एंट्रीच द्यायला नाही पाहिजे। आणि कमीत कमी रस्ते तरी असावे की तो म्हणजे निघून जाता यायला पाहिजे। आणि पोलीस आपले काम करत आहे। 6 टीम लागले आहे त्याच्या मागे। तुमचं SIP कोणते ते पोलिसांचे नावं जे असतात ते सगळे लागलेले आहेत। यंत्रणा चांगली काम करत आहे आणि 2 दिवसातच भरपूर प्रोग्रेस झालं। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।